नमस्कार मुलांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला टी व्हीवर काय काय पाहायला आवडेल? बातम्या, क्रिकेट, कार्टून आणि चित्रपट यापैकी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय पाहायला आवडेल? हो, मला माहीत आहे, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कार्टून पाहायला आवडेल, त्यानंतर क्रिकेट पाहायला आवडेल, त्यानंतर मग चित्रपट आणि बातम्या शेवटी पाहायला आवडेल. तुमच्या वयातील कोणत्याच मुलाला बातम्या पाहायला व ऐकायला आवडत नाही? कार्टून पाहिल्याने मनाला थोडा विरंगुळा मिळतो. क्रिकेट पाहिल्याने ते खेळण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यामुळे शरीराची कसरत देखील होते, आरोग्यही सुधारते, हो की नाही? चित्रपट पाहिल्याने मनोरंजनासह आनंदही मिळतो. आणि बातम्या पाहिल्यामुळे काय होते? तर बातम्या पाहिल्याने वरीलपैकी काहीच होत नाही असा तुमचा गैरसमज आहे. पण बातम्या पाहिल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते, नवनवीन ज्ञान मिळते. त्याच्या आधारे आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो. त्यासोबत अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनशैलीत आपण बदल करू शकतो. जगासोबत जर चालायचं असेल तर बातम्या पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि वाचलं देखील पाहिजे. तर चला मुलांनो, आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या वाचून दाखवणार आहे. लक्ष देऊन ऐका. पहिली बातमी आहे आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथील. दिल्ली शहराचा जीव गुदमरतोय, प्रदूषणामुळे प्राथमिक शाळांना सुट्टी. राजधानी दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शुक्रवारपासून प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी रात्री ट्विटरवर या संदर्भात पोस्ट केली होती. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाल्या की वाढत्या वायू प्रदूषणाची समस्या पाहता पुढच्या आदेशापर्यंत दिल्लीतील इयत्ता 5वी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत. प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठल्यानंतर केंद्रीय प्रदूषण निरीक्षण संस्था CQM ने शुक्रवारपासून निर्बंध लादले आहेत. चला आता दुसरी बातमी पाहूया. ती आहे भोपाळ येथील वायू दुर्घटनेची. भोपाळमध्ये वायू दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू. 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड लिमिटेड कारखान्यातून अत्यंत विषारी वायू मिथाइल आयसोसायनेटची गळती झाली, ज्यामुळे 5000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 5 लाखाहून अधिक लोकांना आरोग्य समस्या आणि दीर्घकालीन अपंगत्व आले. या भोपाळ वायू दुर्घटनेचे परिणाम आजही जाणवत आहेत. चला आता आपण तिसऱ्या बातमीकडे वळूया. तिसरी बातमी आहे जलप्रदूषणामुळे 20% आजार. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे 20% आजार बळावल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केंद्र सरकारकडे सादर केला आहे. यावर तातडीने नियंत्रण न मिळवल्यास याचा धोका वाढण्याची शक्यता अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. पहा, वरील 3 बातम्यांमधून आपणाला काय लक्षात येते की आपण ज्या ठिकाणी वास्तव्य करतो म्हणजे राहतो त्या ठिकाणी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी असायलाच हवे. अन्यथा आपणास विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आज आपण पाहत आहोत की वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण यामुळे लोकांना स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी मिळणे खूप कठीण जात आहे. सर्वत्र एकच बाब दृष्टीस पडत आहे, ते म्हणजे प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण. तर मुलांनो, आज आपण प्रदूषण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. प्रदूषण होण्याचे कारणे काय आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल याविषयी चर्चा करणार आहोत. तुम्ही तयार आहात ना?
खूप छान. तर मुलांनो, प्रदूषण म्हणजे काय, त्याचा अर्थ तुम्हाला सांगता येईल का? चला, काही हरकत नाही, मी तुम्हाला प्रदूषणाचा अर्थ समजावून सांगतो. इकडे लक्ष द्या. प्रदूषण म्हणजे वातावरणात हवेतील, पाण्यातील, जमिनीतून किंवा इतर नैसर्गिक संसाधनामध्ये हानिकारक पदार्थ किंवा घटक मिसळल्यामुळे त्याचे संतुलन बिघडणे आणि त्याचा जीवसृष्टीवर घातक परिणाम होणे म्हणजेच प्रदूषण. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पर्यावरणाचे संतुलन बिघडणे म्हणजे प्रदूषण होय. पर्यावरण म्हणजे निसर्ग. निसर्गाकडून आपणाला हवा, पाणी, सूर्यप्रकाश अगदी मुबलक प्रमाणात अगदी मोफत मिळते, पण आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने वापरतो. म्हणूनच वातावरणाचे संतुलन बिघडते आणि आपणास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलांनो, तुम्हाला सांगता येईल का प्रदूषणाचे किती प्रकार आहेत? अगदी बरोबर. प्रदूषणाचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. 1 हवेचे प्रदूषण, 2 पाण्याचे प्रदूषण आणि 3 ध्वनी प्रदूषण. चला, आता आपण हवेचे प्रदूषण याविषयी अधिक माहिती घेऊया. हवेतील हानिकारक वायू, धूर, रासायनिक वायू, औद्योगिक कचरा इत्यादीमुळे हवेचे प्रदूषण होत असते. उदाहरणार्थ वाहनामधून निघणारा धूर, कारखान्यामधून निघणारा धूर. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? तुम्हाला सांगता येईल? वा, अगदी बरोबर. नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प. जलबाष्प म्हणजे हवामान आणि भौगोलिक स्थितीनुसार हे प्रमाण बदलत राहते. याशिवाय इतर वायू देखील असतात, जसे की निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन, हायड्रोजन इत्यादी वायू हवेमध्ये अल्प प्रमाणात असतात. चला, आता या प्रश्नाचे उत्तर सांगा पाहू. सजीवांच्या वाढीसाठी हवेतील कोणता घटक अत्यंत महत्त्वाचा आहे? अरे वा, अगदी बरोबर उत्तर दिलात. ऑक्सिजन. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे आणि ऑक्सिजनला प्राणवायू असे देखील म्हटले जाते. ऑक्सिजन शिवाय कोणताही सजीव जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. हवा दूषित झाली तर त्याचा सरळ परिणाम ऑक्सिजनच्या शुद्धतेवर होतो. म्हणून वायू प्रदूषणामुळे काही हानिकारक वायू जसे ओझोन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स व पार्टिक्युलेट मॅटर हे देखील हवेचा भाग होऊ शकतात, ज्याच्यामुळे आपणास अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दूषित हवेमुळे आपल्याला कोणकोणते आजार होऊ शकतात तुम्हाला माहीत आहे का? 1-2 आजारांची नावं तुम्हाला सांगता येतील का? हो, तुमचे उत्तर बरोबर आहे. श्वसनाचे आजार होऊ शकतात. तुम्हाला अजून सविस्तर माहिती देतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. दूषित हवेमुळे आपणास आरोग्याच्या विविध समस्या आणि आजार होऊ शकतात, जसे की श्वसन विकार आजार होतात, ज्यामध्ये दमा, श्वसन मार्गाचा संसर्ग, फुफ्फुसाचे विकार, फुफ्फुसांचा कर्करोग अशा आजारांचा आपणाला सामना करावा लागतो. दुसरे आहे हृदयविकार. दूषित हवेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. उच्च रक्तदाब, ज्याला आपण BP असे म्हणतो, ते वाढू शकते. त्याचसोबत शरीरात आर्टरी ब्लॉकेज तयार होऊ शकतात, ज्यावर उपचार करताना लाखो रुपयाचा चुराडा तर होतोच, शिवाय रुग्णाची जिवंत राहण्याची शक्यता देखील फार कमी असते. त्यानंतर आजार म्हणजे डोळ्यांचे विकार, जसे की डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, डोळ्याचे संसर्ग होऊ शकतात. याचसोबत दूषित हवेमुळे त्वचा रोग संबंधी अनेक समस्या निर्माण होतात, जसे की त्वचेवर पुरळ येणे, लालसरपणा, ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आहे कर्करोग.
म्हणजे कॅन्सर. आपण जर दीर्घकाळ दूषित हवेच्या संपर्कात राहिलो तर फुफ्फुस, घसा आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा संभव असतो. मेंदूशी संबंधित विकार देखील या दूषित हवेमुळे जडू शकतात, जसे की स्मृतिभ्रंश होणे म्हणजे विसरणे. काही दिवसापूर्वी किंवा काही तासापूर्वी घडलेली घटना विसरणे याला स्मृतिभ्रंश असे म्हणतात. आपले मानसिक स्वास्थ्य देखील ठीक राहत नाही. चिडचिडेपणा वाढतो. काम केल्यानंतर लगेच थकवा येतो. मनाची एकाग्रता कमी होते. दूषित हवेमुळे गर्भवती महिलांवर देखील परिणाम होतो आणि अवेळी प्रसूती होते. तसेच गर्भातील बाळाच्या विकासावर देखील त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे जन्मलेल्या बालकांच्या फुफ्फुसांचा अपुरा विकास होतो आणि काही वेळा बालकाला श्वसनाचे विकार देखील होऊ शकतात. दूषित हवेमुळे शेवटचा परिणाम होतो तो म्हणजे तापमानामध्ये वाढ होते. हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढल्यामुळे पृथ्वीच्या उष्णतेचे उत्सर्जन अडकते, ज्यामुळे तापमान वाढते. जंगलाची कत्तल केल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे शोषण कमी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. वाहनामधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे तापमान वाढीस चालना मिळते. तापमान वाढीचा परिणाम म्हणजे बर्फ वितळणे, समुद्र पातळीत वाढ होणे, चक्रीवादळ निर्माण होणे, महापूर येणे, जैवविविधतेला धोका निर्माण होते. मग वायू प्रदूषण थांबवण्यासाठी काही उपाय करता येतील का आपणाला? नक्कीच करता येतील. मग वायू प्रदूषण टाळण्यासाठी उपाय: हरित ऊर्जेचा वापर करावा, जंगल संवर्धन आणि पुनर्वनीकरण करावे, वायू प्रदूषण नियंत्रण करावे, दूषित हवेपासून स्वतःचे संरक्षण करावे, सौर ऊर्जेवरील साधनांचा वापर करावा, हवेच्या गुणवत्तेची काळजी घेणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मुलांनो, हवेच्या प्रदूषणानंतर आपण पाण्याचे प्रदूषण याविषयी माहिती घेऊया. पाण्याचे प्रदूषण करणारे घटक आपणास माहीत आहेत का? तर कारखान्यातील घातक रसायने, गटारीचे पाणी, प्लास्टिक, जैविक कचरा आणि तेल पाण्यात मिसळल्याने पाण्याची गुणवत्ता खराब होते, म्हणजे पाणी दूषित होते. पाणी म्हणजे जीवन आहे. सजीवांच्या वाढीसाठी जसे प्राणवायू अत्यंत महत्त्वाचे आहे, तसे पाणी देखील महत्त्वाचे आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवांची वाढ आणि विकास होऊ शकत नाही. तसेच अनेक कामात आपल्याला पाण्याची नितांत गरज भासते. मग मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का आपणाला पाणी कोठून मिळते? म्हणजे पाण्याचे स्रोत तुम्हाला माहीत आहेत का? अरे वा, अगदी बरोबर सांगितलात. नदी, नाले, समुद्र, विहीर. चला, आपण पाण्याचे स्रोत याविषयी सविस्तर माहिती घेऊया. पाण्याचे स्रोत मुख्यतः नैसर्गिक आणि मानवनिर्मित या स्वरूपाचे असतात. मग पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत? सर्वात पहिल्यांदा पृष्ठीय जलस्रोत, जसे की नदी. नदीचे पाणी वाहते असते, त्यामुळे नदी हे पाण्याचे खूप मोठे स्रोत आहे. मुलांनो, तुम्हाला काही नद्यांचे नावं सांगता येतील का? वा, अगदी बरोबर. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, सिंधू, नर्मदा, तापी असे भारतात अनेक महत्त्वाच्या नद्या आहेत. त्या सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मुलांनो, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी असून सर्वात पवित्र नदी मानली जाते. तर गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. दुसरे पाण्याचे स्रोत हे स्थिर स्वरूपाचे आहे.
ते म्हणजे तलाव व सरोवर. प्रत्येक गावात एक तरी तलाव असतोच असतो. कोल्हापूरमध्ये शाहू तलाव आहे, ज्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय केला जात असे. तर मुंबईमध्ये पवई तलाव आहे, ज्याचा उपयोग मुंबई शहराच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी होतो. तलावाचे स्वरूप छोटे असते, तर सरोवराचे स्वरूप तलावापेक्षा मोठे असते. मुलांनो, आपल्या राज्यातील काही सरोवरांची नावं तुम्हाला सांगता येतील का? वा, अगदी बरोबर. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, जे की खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अभयारण्यामध्ये ताडोबा सरोवर आहे, ज्याचा उपयोग वन्यजीवांसाठी जलस्रोत म्हणून केला जातो. यानंतर पाण्याचे तिसरे स्रोत म्हणजे धरण. धरण हे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसून पाणी साठवण्यासाठी तयार केलेले मानवनिर्मित जलाशय होय. मुलांनो, तुम्ही सहलीच्या माध्यमातून काही धरणाला भेटही दिली असेल, होय ना? काही धरणाची नावे तुम्हाला आठवतात का? सांगा पाहू. अगदी बरोबर, जायकवाडी धरण, जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण या शहराजवळ आहे. मी तुम्हाला आपल्या राज्यातील काही महत्त्वपूर्ण धरणाची माहिती सांगतो. लक्षपूर्वक ऐका. सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेले कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण आहे. येथील जलाशयास नाथसागर असे म्हटले जाते. परभणी जिल्ह्यात पैनगंगा नदीवर येलदरी धरण बांधण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात भीमाशंकर धरण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मुळा धरण आहे. राज्यात सिंचन, जलविद्युत निर्मिती आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी असे अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. यानंतर पाण्याचे स्रोत म्हणजे नाले व कालवे, म्हणजे नदी वा तलावातून पाणी वाहून नेणारे हे स्रोत आहे. यानंतर पाण्याचे भूमिगत जलस्रोत याविषयी माहिती पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना माहीत असलेलं भूमिगत पाण्याचे स्रोत म्हणजे बोरवेल्स व ट्यूबवेल्स. मोठमोठ्या मशीनद्वारे जमिनीत खोलवर छिद्र करून मिळवलेलं पाणी. बोरवेलचा शोध लागल्यापासून जमिनीचा खोलवर छिद्र करून जमिनीची अक्षरशः चाळणी करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचे संतुलन बिघडत चाललेले आहे आणि भूकंपासारखे धोका निर्माण होत आहे. तसेच जमिनीच्या खोलवरून घेतलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक आजार उद्भवत आहेत. नैसर्गिकरित्या जमिनीतून उगम पावणारे पाणी म्हणजे पाण्याचे झरे हे पुढील आपलं पाण्याचे स्रोत आहे. पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणावर हे झरे दिसून येत होते, पण आजच्या काळात असे झरे बघायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. बोर मशीनचा शोध लागण्यापूर्वी प्रत्येक घरात एक विहीर असायची. विहीर हे पारंपरिक पद्धतीने जमिनीखालील पाणी घेण्यासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे स्रोत होते. परंतु आजकाल गावातील विहिरीची संख्या खूप कमी झाली आहे असे म्हणण्यापेक्षा विहिरी बघायला देखील शिल्लक नाहीत. यानंतर पाण्याचे सर्वात मोठे स्रोत म्हणजे पर्जन्य अर्थात पाऊस. भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात भरपूर पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाते किंवा नदी, नाले, तलाव, सरोवर किंवा धरणामध्ये साठवले जाते. पावसापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते, पण आपण या पावसाच्या पाण्याचा करावा तितका चांगला वापर करत नाही. असेल तेव्हा दिवाळी, नसेल तर शिमगा या पद्धतीने आपल्या वागण्याच्या पद्धतीने आपणाला उन्हाळ्यात पाणी टंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते, ज्यामुळे घराच्या छतावरील पावसाचे पाणी जमिनीवरून किंवा नाल्यातून वाहून न जाता जमिनीतच साठवण्याची ही एक सर्वोत्तम पद्धत आहे. या पद्धतीचा आपण सर्वांनी वापर करणे
आवश्यक आहे. यानंतर आहे सागरी जलस्रोत. हा देखील पाण्याचा मुख्य आणि मोठा स्रोत आहे. समुद्र व महासागर यात खारट पाण्याचे प्रचंड स्रोत असते, ज्याचा वापर वायुदाब नियंत्रित करणे आणि मीठ उत्पादन करण्यासाठी होतो. भारतातील काही समुद्रांची नावे तुम्हाला माहीत आहेत का? सांगा पाहू. अगदी बरोबर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. मुलांनो, आता तुम्हाला जगातील काही महासागरांची नावे सांगता येतील का? अगदी बरोबर, जगात 4 महासागर आहेत. प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्क्टिक महासागर. या महासागरातून भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी आपणाला उपलब्ध होते. त्यानंतर आहे हिमनद्या, म्हणजे पर्वतीय प्रदेशातील स्थिर बर्फाचे साठे. यापासून देखील आपल्याला पाणी मिळते. उदाहरणार्थ हिमालयातील गंगेचा उगम. हे सर्व पाण्याचे स्रोत विविध प्रकारच्या गरजासाठी वापरले जाते, जसे की पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी. हे महत्त्वाचे आहेत. परंतु या पाण्यात कारखान्यातील घातक रसायने, प्लास्टिक, जैविक कचरा मिसळण्याचे प्रमाण वाढत चालल्याने पाणी प्रदूषण वाढत चाललेले आहे. त्याचाच परिणाम म्हणून समुद्री जीवांचा मृत्यू होण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे आणि पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा देखील निर्माण होत आहे. मुलांनो, पाणी प्रदूषणामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात याची तुम्हाला माहिती आहे का? चला मी सांगतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. दूषित पाण्यामुळे आपणास अतिसार, कॉलरा, आमॉश, टायफॉइड आणि पोलिओ यासारखे आजार होऊ शकतात. दूषित पाण्यामध्ये बॅक्टेरिया, विषाणू किंवा परजीवी असतात. दूषित पाण्यात विरघळलेल्या हवेतील दूषित पदार्थांच्या श्वासोच्छवासामुळे अस्थमासारखे आजार होतात. दूषित पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची जळजळ होते, खाज सुटते आणि पुरळ उठू शकतात. म्हणून पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना देखील करायला हवे. तुम्हाला काही उपाय सांगता येतील का? चला ठीक आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी सर्वात प्रथम पाण्यामध्ये कारखान्यातील पाणी सोडू नये. पाण्याच्या स्रोतामध्ये कचरा आणि प्लास्टिक टाकू नये. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम राबवावी. पाण्याचे स्रोत जसे की विहीर, तलाव, नद्या यांचं संरक्षण करावं. वृक्षारोपण आणि नदीच्या काठावर हरित पट्ट्याची निर्मिती करावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी पाणी वापरण्याची सवय लावावी. यानंतर आपण ध्वनी प्रदूषण याविषयी माहिती पाहूया. तुम्हाला सांगता येईल का ध्वनी प्रदूषण कशाद्वारे होते? अगदी बरोबर, रस्त्यावरील गाड्यांचे हॉर्न, मोठमोठ्या फॅक्टरीमधला आवाज, फटाक्यांची आतिषबाजी करणं, सण समारंभ उत्सवामध्ये मोठ्या आवाजात गाणे लावणे, यामुळे ध्वनी प्रदूषण होते. छोटा आवाज सुमधुर वाटतो, खूप वेळ ऐकावं वाटतं, तर मोठा आवाज कर्णकर्कश वाटतो आणि ऐकावं असं वाटत नाही. तुम्हाला ध्वनीची मर्यादा याविषयी काही माहिती आहे का? नाही ना? चला मी आज तुम्हाला ध्वनीची मर्यादा म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती देतो. आपण लक्षपूर्वक ऐका. ध्वनीची मर्यादा म्हणजे मानवी कानासाठी सुरक्षित आणि सहनशील ध्वनीचा स्तर. ध्वनीची तीव्रता ही डेसिबल डीबी या एककामध्ये मोजली जाते. मग मानवी आरोग्यासाठी ध्वनीची मर्यादा कशी आहे पाहूया. साधी बातचीत ही 30 ते 40 डेसिबल इतकी असावी. शहरामध्ये ध्वनीची मर्यादा ही दिवसा 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल असावी. औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसिबल तर रात्री 70 डेसिबल असावी. शांत क्षेत्रात जसे की दवाखाना, रुग्णालये, शाळा, न्यायालय इत्यादी ठिकाणी दिवसा 50 डेसिबल तर रात्री 40 डेसिबल असावी. बॉम्बस्फोटाचा आवाज किती डेसिबल असतो तुम्हाला माहीत आहे? नाही ना? तर बॉम्बस्फोटाचा आवाज
140 डेसिबलपेक्षा जास्त असतो, म्हणून तर तो आपणाला हादरवून सोडतो. ध्वनी प्रदूषण करण्यात मुख्य घटक कोणकोणते आहेत तुम्हाला माहीत आहे. उदाहरणार्थ वाहने, लाऊडस्पीकर, यंत्रसामग्री इत्यादी माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होत असते. ध्वनीची मर्यादा ओलांडली म्हणजे जास्त आवाज झाला तर त्याचे काय परिणाम जाणवतात? एखादा परिणाम तुम्हाला माहीत आहे, सांगता येईल का? अगदी बरोबर, जास्त ध्वनीची तीव्रता असेल तर कानाचे नुकसान होऊन बधिरपणा येऊ शकतो. मोठ्या आवाजाने निद्रानाश सुद्धा होते आणि कधीकधी रक्तदाब, BP सुद्धा वाढू शकते. तसेच मानसिक तणाव देखील निर्माण होतो. त्यासाठी ध्वनी मर्यादा नियंत्रित करण्यासाठी आपण उपाय देखील योजले पाहिजे. सर्वात पहिल्यांदा ध्वनी प्रदूषण नियमांचे सर्वांनी पालन करावे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे वागून चालणार नाही. आपल्या गाड्यांना सायलेन्सरचा वापर करावा. नको असेल त्या ठिकाणी गाडीचे हॉर्न वाजवू नये. आवाज कमी करणाऱ्या उपकरणाचा वापर करावा. दिवाळीच्या दिवसात कमी आवाजाचे फटाके वापरावे. लग्न कार्य किंवा इतर सण समारंभात लाऊडस्पीकरचा आवाज मोठा ठेवू नये. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी व औद्योगिक क्षेत्रांनी जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक आहे. मुलांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण काय शिकलोत? प्रदूषण कसे घडते आणि प्रदूषणाचे प्रकार. तुम्हाला माहिती आहे प्रदूषणाचे आपण एकूण 3 प्रकार पाहिलेले आहेत. पहिला प्रकार आहे हवेचे प्रदूषण, दुसरा प्रकार आहे पाण्याचे प्रदूषण आणि तिसरा प्रकार आहे ध्वनीचे प्रदूषण. हवेचे प्रदूषण कशा पद्धतीने होते याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि ते टाळण्यासाठी आपण उपाययोजना काय केलं पाहिजे? तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा ज्या वाहनातून खूप धूर निघतो अशी वाहनं आपण टाळली पाहिजे. CNG या वायूचा वापर करायचा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जा वापरायची. सौर ऊर्जेमुळं बऱ्याच प्रमाणात वायू प्रदूषण कमी होते. मला सांगा पाहू, तुम्ही सौर ऊर्जेवर काय काय वापरू शकता? अगदी आपल्या घरापासून जर सुरुवात केलं की सौर ऊर्जेवर आपण सर्वात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये जो लाईट आहे तो सौर ऊर्जेवरून जर वापर केला तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपले वायू प्रदूषण टाळू शकते. त्याचबरोबर आपणाला जो लाईट बिल येतो, विद्युत बिल येते, ते सुद्धा आपण वाचवू शकतो या सौर ऊर्जेद्वारे. या सौर ऊर्जेमुळे आपणाला भरपूर फायदा होतो आणि सौर ऊर्जा ही आपणाला अगदी मोफत मिळते. म्हणून आपण वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करूया. त्यानंतरचा मुद्दा होता आपला पाणी प्रदूषण. आपणाला पाणी भरपूर प्रमाणात मिळते म्हणून आपण त्याचा दुरुपयोग करतो. पाण्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ टाकतो ज्याच्यामुळे की पाणी प्रदूषण होते. कधी आपण सहलीला गेलो एखादी धरण बघायला किंवा एखादी नदी बघायला तर आपण काय करतो, त्या नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये आपण प्लास्टिक टाकतो, कचरा टाकतो. त्यामुळे त्या पाण्याचं जे प्रदूषण आहे ते वाढते, मग ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे तर पाण्यामध्ये कोणतेही खराब किंवा प्लास्टिक, आपल्याकडे खराब असलेली वस्तू पाण्यामध्ये टाकू नये, पाणी खराब करू नये. आणि तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी कमी वापरायचं. आणि शेवटचं होतं ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणामध्ये मित्रांनो एकच काम करा, आपल्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल तर तो कमी आवाजामध्ये लावा. बाजूच्याला, शेजारच्याला त्या ध्वनीचा त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आपोआप ध्वनी प्रदूषण कमी होईल. ज्या ठिकाणी जे शक्य आहे ती शक्यता तुम्ही पडताळून पहा, करून पहा आणि हे होणारे प्रदूषण थांबवा. अशी या पाठातून आपणाला सर्व काही
समजावून सांगण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न आहे. तो तुम्ही जर अंगीकारलं आणि तुम्ही जर स्वतः त्या पद्धतीने जर वागलात, खऱ्या अर्थाने तुम्ही एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून राहाल. आत्ताच आपण प्रदूषण याविषयी माहिती पाहिली. आता यावर मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आपल्या वहीमध्ये नोंद करायचं आहे. प्रश्न पहिला आहे, प्रदूषण म्हणजे काय? प्रश्न दुसरा, हवेत कोणकोणते वायू आढळतात? हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? दूषित हवेमुळे कोणकोणते आजार होऊ शकतात? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाण्याचे सर्वात मोठे स्रोत कोणते? शांत क्षेत्रात ध्वनीची मर्यादा किती असावी? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. मुलांनो, ही माहिती तुम्हाला आवडली ना? तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून हवा, पाणी आणि ध्वनी यांचे प्रदूषण टाळण्यासाठी जबाबदारीने वागावे आणि आपल्या पर्यावरणाला वाचवावे. आपल्या वर्गमित्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून अजून माहिती मिळवा. प्रदूषण कमी करण्याविषयी जनजागृती करा. चला पुन्हा भेटूया पुढील तासिकेत. तोपर्यंत नमस्कार.